तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज तारीख आहे 12 जून 2025। तर डेली मी असे आपले ओला उबर अर्निंगचे पुण्यामध्ये व्हिडिओज बनवतो। तर आजचा डे आपला चालू झाला आहे। आता वाजले 12:15, 11 वाजून 43 मिनिटं झाले। तर आज आपण स्टार्ट केलं आहे, कारण आपला भाऊ रात्री लेट आला, माझा छोटा भाऊ कामावरून, त्यामुळं मी लेट स्टार्ट केलं आहे। तर आपलं हे तर डेली आपण 12 तास काम करतो, तर आज पण सेम 12 तास करणार आहे। तर बघूया, आपलं टार्गेट असेल आपला जो उबरचा इन्सेंटिव्ह लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेला, तो कंप्लीट करायचा आज आपल्याला। तर बघूया, पहिली ट्रिप तर मला ऑनलाईन गेला लागली आहे। एरोडाला ड्रॉप करायचे 200 रात्री दाखवलेले, कस्टमरला दाखवा पिकअप करा, ड्रॉप केला, बघा किती किलोमीटरनी किती भेटतं ते। तर जी पहिली ट्रिप लागलेली आहे आपल्याला, ती आपण चिंचवडवरनं एरोड, तर पहिली ट्रिप जी लागलेली आपल्याला ती चिंचवडनं आपण एरोडाला ड्रॉप केली आहे। त्याची आपल्याला 19 म्हणजे 20 किलोमीटरचे 247 रुपये भेटले पर किलोमीटर, 12-13। आणि सेम राईड आपल्याला इथनं म्हणजे विश्रांतवाडीच्या चौकातनं पिकअप केली ती, आणि इथं मोकारवाडीला ड्रॉप केले, ते 323 रुपये आपल्याला भेटलेत पर 20 किलोमीटर होतं। पर किलोमीटर समजा 15 रुपयांनी ही ट्रिप लागली। तर ठीक आहे, आता इथं बघू, इथं पुढची ट्रिप लागते, रेट तर कमीच देतात ते, तरी बघूया चांगली रेटची राईड पिकअप करूया, नाही तर रॅपिडोला पण ऑनलाईन जाऊया। तर शेवटची ट्रिप जी आपण मोकारवाडीला ड्रॉप केली, त्यानंतर आपल्याला पुढची ट्रिप लागली मेन आपल्याला थोडं 2 किलोमीटर लॉंग जावं लागलं पिकअपसाठी, बट गेल्यानंतर तिथनं आपल्याला तिकडनं आपल्याला लवालेला भूगावला ड्रॉप करायची ट्रिप लागली होती, तर ती आपण एक्सेप्ट केली। तर 17.57 किलोमीटरचे आपल्याला 457 रुपये भेटले, म्हणजे पर किलोमीटर 20-21 बघा ही ट्रिप भेटली आहे। तर ठीक आहे, चांगले। त्यानंतर मग तिकडनंच आपल्याला शनिवार पेठेत ड्रॉप करायची ट्रिप लागलेली, 10 किलोमीटरचे 166 रुपये भेटले, पर किलोमीटर 15 रुपयांनी काय वगैरे। तर काय वेळेला उबर इतके चांगलं रेट देतं, म्हणजे पहिल्याची ट्रिप त्याला नाही ना म्हटलं तरी 22-23 रुपये पर किलोमीटर रेट भेटला, 18 किलोमीटरचे 457 रुपये। तर ठीक आहे, तरी बघूया आता पुढची ट्रिप आता कधी लागते, आपण जास्त करून लॉंग ट्रिप घ्यायचं बघूया आता। तर पुढे आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्यात आता, या दोन्ही ट्रिप आपल्याला रॅपिडो करणं लागल्या। तर जी आपण पहिली ट्रिप मारली ती आपल्याला कोरेगाववरनं बाळेवाडीला ड्रॉप करायचं होतं कस्टमरला, तर 17-18 किलोमीटर काय 424 रुपये भेटले, पर किलोमीटर 20-21 रेट भेटलाय, चांगला, हा रेट चांगला भेटला। ड्रॉप करायला पण आपल्याला 1 तास तर लागला आहे, कारण ट्रॅफिक होतं त्या टायमिंगला। त्यानंतर बालेवाडीवरनं वाकडला ड्रॉप करायचं होतं, याचा रेट काय कमी भेटला, किलोमीटर मी बघितलं नाही, पण पर किलोमीटर 16 रुपयांनी काहीतरी ट्रिप लागली आपल्याला। त्याचे आपल्याला 218 रुपये भेटले सेकंड ट्रिपचे, जे आपण बालेवाडीवरनं वाकडला ड्रॉप केली, ते 218 भेटलेत। तर ठीक आहे, तर आपण 500 जर रिचार्ज केला तर रॅपिडो तो संपलाय, 642 इन्कम झाली त्या रिचार्जने। आता बघा, आपण उबरला ऑर्डर जाऊया का, उबरला आपल्याला अजून 4 ट्रिप कंप्लीट करायच्या आहेत, तर आपल्याला सेकंड इन्सेंटिव्ह पण ॲड होईल। तर ठीक आहे, बघूया आता उबरच्या ट्रिप लवकर कंप्लीट होते ना, मी विचार करतो छोट्या ट्रिप घेऊया, कारण लवकर कंप्लीट होतील, मग तरी करूया प्रयत्न आज घरी जायच्या अगोदर 4 ट्रिप कंप्लीट करण्याचा। पुढची ट्रिप आपण वाकडवरनं पिंपरी चिंचवडला ड्रॉप केली आहे, तर आपल्याला 18 किलोमीटरचे 323 रुपये दिलेत, म्हणजे पर किलोमीटर 19-18 रुपयांनी ही ट्रिप लागली। ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण आलो चिंचवडमध्ये। तर आपण 3-4 ट्रिप कंटिन्यू कंप्लीट केला उबरच्या, कारण जो उबरचा इन्सेंटिव्ह होता तो आपल्याला कंप्लीट करायचा होता, आणि आपल्याला इन्सेंटिव्हचे पैसे पण ॲड झालेत। मी 2 इन्सेंटिव्हचे 2 टार्गेट कंप्लीट केलेत, त्याचे आपल्याला 2 इन्सेंटिव्ह ॲड झाले, ते किती ॲड झाले, काय ॲड झाले, ते मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगतो तुम्हाला आपल्या डेलीच्या प्रॉफिटमध्ये। तर ठीक आहे, तर आता बघा आपण जी लास्ट ट्रिप तर जी लास्ट ट्रिप आपण पिंपरी गुरवला ड्रॉप केलेली, त्याच्यानंतर आपल्याला तिकडनं परत म्हटलं हे आपलं खडकीवरनं ट्रिप लागली, औंधला ड्रॉप करायचं होतं, तर त्याचे आपल्याला 14 किलोमीटरचे 247 रुपये भेटले, पर किलोमीटर 17-18। पण त्याच्यानंतर एक पुण्यात माहिती आहे, रात्री 10:30-11च्या नंतर पाऊस जोरदार चालू झाला, त्यानंतर रेट एकदम वाढले। तर मला औंधवरनं पिंपरी चिंचवडला ड्रॉप करायचे 5.42 किलोमीटरचे 171 रुपये दिले, म्हणजे समजा 22-23 रुपये पर किलोमीटर। त्यानंतर परत पिंपरी सौदागरनं बाणेला ड्रॉप करतं 6.32 किलोमीटर, त्याचे मला 161 रुपये दिलेत, म्हणजे पर किलोमीटर तेच 23-24। त्यानंतर परत पुढची ट्रिप आपल्याला लागली, तेच बाणेरवरनं पिंपरी चिंचवडला ड्रॉप करायचं होतं, 9.5 किलोमीटरचे 180 रुपये दिलेत, पर किलोमीटर 20 ही ट्रिप लागली। तर ही शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आता कासरवाडीला। तर टोटल आपण हे अशा 4 ट्रिप कंप्लीट केल्या, त्यानंतर आपला इन्सेंटिव्हचा टार्गेट पण कंप्लीट झाला आहे, आणि आपण आलो आता घराजवळ। तर आता बघूया टोटल ओव्हरऑल आपली आजची इन्कम किती झाली आहे। हा मित्रांनो, आता आपण आलो आपल्या बिल्डिंग खाली, तर आता वाजलेत 12 वाजून 13 मिनिटं, म्हणजे टोटल आपण 12 तास आज काम केलं आहे। तर त्यामधलं टायमिंग 1-1.5 तास आपला तिथं वाज जातो, जेवण नाश्ता वगैरे, त्याचा आपण या आज काउंट केला तर आपला 11 तासच होतील, 10.5-11 तासच होतील, पण तरी आपण राऊंड फिगर 12 तास पकडूया। आणि आजची अर्निंग बघूया, आज आपण उबरवर टोटल काम केलं 2278 रुपयाचं, प्लस रॅपिडो केलं 642 रुपयाचं,
टोटल अर्निंग झाले 2,920 रुपये. त्यातनं मायनस CNG करा, माझा 900 रुपयाचा CNG गेला असेल टोटल. तर टोटल प्रॉफिट झाले 2,020 रुपये. पण आपण जो उबरचा इन्सेंटिव्ह मी बोललेलो आधी व्हिडिओमध्ये अगोदर पण, तर तो ॲड झाला आहे. तर हे तुम्ही बघू शकता. मला कालचा ॲड झाला 1,000 रुपये, पण तो आपण काउंट नाही करणार, तर तो काल भेटलेला. आजचा जो भेटला तो आपण ॲड करूया 500 रुपये. तर 500 रुपये ॲड केला तर आजचं ओव्हरऑल CNG वगैरे कट करून आपला प्रॉफिट झाले 2,520 रुपये. आज जे आपण 10 ट्रिप कंप्लीट केला त्याचा इन्सेंटिव्ह भेटला आपला 500 रुपये, तर झाला 2,520 रुपये. तर उद्या आपण करूया अजून 15 ट्रिप कंप्लीट, तर आपल्याला 1,500 रुपये अजून भेटतील. तर ठीक आहे. तर बघूया उद्या कंप्लीट होतंय की नाही होते. माझा प्रयत्न तर पूर्ण असं का उद्या लास्ट येते, तर म्हणजे फ्रायडे मॉर्निंग 4 पर्यंत टायमिंग आहे. त्याच्या आधी आपण कंप्लीट केलं तर आपल्याला ते पुढचे 1,500 रुपये जे आहेत ते ॲड होतील. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा प्रॉफिट 2,520 झाला. तो लास्टला जे ट्रिप आपल्याला लागल्या पाऊस पडल्यामुळे, तर त्याचे रेट आपल्याला थोडेफार चांगले भेटले. 3-4 जे ट्रिप होत्या, छोट्या ट्रिपला पण 20 ते 23 रुपयांनी रेट भेटत होता. तर त्यामुळे आपला प्रॉफिट लवकर झाला आहे. तर ठीक आहे, चांगलं आहे. पाऊस पडला तर उबरचा रेटही वाढतोय. तर बघूया आता, अजून पावसाळा प्रॉपर चालू नाही झाला आहे, तर कंटिन्यू पावसाचा रेट पण चांगले असतील तर आपल्याला अजून चांगले रेट भेटेल, म्हणजे कमी वेळात जास्त काम होईल. तर ठीक आहे. तर भेटूया मित्रांनो उद्या. आणि माझ्या असे डेली अर्निंगचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि जो कोणी तुमचा ड्रायव्हर मित्र असेल त्याला ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला काय डाऊट असेल तर नक्की कमेंटवर विचारा, मी नक्की त्याचा रिप्लाय देईल.